हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे संडे स्पेशल मला बनवायची आहे बिर्याणी, चिकन बिर्याणी बनवायची आहे। काहीही तामझाम न करता साधी सोपी सरळ रेसिपी आहे, तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ना आपल्याला त्या बिर्याणीला दम लावायची गरज आहे, ना चिकन मॅरिनेट करायची गरज आहे, ना कांदा फ्राय करायची गरज आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला खूप छान टेस्टी लागते अशी बनवते मी चिकन बिर्याणी। तिचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला पुढे काय काय साहित्य घेतले त्यासाठी ते पण तुम्हाला दाखवते किचन मध्ये नेऊन। चला सर्वात अगोदर हे बघा चिकन हे घेतले आहे कांदे 5 ते 6 कांदे घेतले आहे मी मोठे मोठे। त्यानंतर यात घेतला आहे 2 गाठ लसणाच्या कांड्या घेतल्या आहे आणि 1 ते 1.5 इंच अद्रक घेतलेला आहे। अद्रक लसणाला आपल्याला कुटून घ्यायचं आहे या खलबत्त्यात। त्यानंतर हे घेतले आहे बासमती चावल। आता हे चावल आपल्याला 1 तास भिजू घालून ठेवायचं आहे। हे तांदळाला आपल्याला स्वच्छ धुवून 1 तास भिजू घालून ठेवायचं आहे। सर्वात अगोदर आता चिकन मध्ये हळद, मीठ आणि कांदा कोथिंबीर टाकून थोडस भाप मध्ये शिजवून घेणार आहे। आपल्याला टाकायचे आहे यात अर्धा चम्मच हळद आणि त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला यात। याला 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला भापवरती। थोडासा यात कोथिंबीर टाकायचा आहे आपल्याला बारीक कापून घेतलेला। यात आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायचा आहे, थोडासा कापून घेतलेला आहे बारीक, आणि बाकीचा कोथिंबीर बिर्याणी वरती पण टाकायचा आहे। आता याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला 15 मिनिटात शिजून जाईल आपले। तांदूळ चांगला आपल्याला स्वच्छ धुवून भिजू घालायचा आहे। 1 तासापर्यंत तांदूळ आपला भिजला पाहिजे। बघा तांदळाचं पाणी किती घाण निघतंय, त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे अगोदर। 10 ते 12 मिनिटं होऊन गेले। आता आपलं चिकन छान शिजलं असेल। आता हे खोलून दाखवते मी तुम्हाला। बघा छान दिसतंय। आता हे मुलांना आणि आहोंना खायला देते मी। असं फिक्कं चिकन खूप छान लागतं खायला, घरात मुलांना आवडतं। बिर्याणी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं तेच मी तुम्हाला दाखवते। खडे मसाले घेतले, खडे मसाल्यामध्ये घेतले मी 2 तेजपत्ता, 1 चम्मच शहाजिरं, 6 ते 8 लवंग, त्यानंतर 1 मोठी इलायची, 1 हिरवी इलायची, 6 ते 7 काली मिरची घेतलीये आणि हा आपला दगडफूल पण घेतला आहे। एवढे सारे साहित्य घेतले मी खडे मसाल्यामध्ये। 7 ते 8 मोठे मोठे कांदे, त्यानंतर या घेतल्या 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यांना असे उभ्या चिरून घेतल्या मी। त्यानंतर हे घेतलं आहे लालबुंद पिकलेले 4 टमाटर, त्यानंतर घेतला आहे हा 1 मुठ्ठीभर लसूण, म्हणजे 2 गाठा लसूणच्या, आणि 1 ते 1.5 इंच अद्रक, त्याला छानपैकी खलबत्त्यात कुटून घे। आणि ही घेतली थोडीशी एवढे सारे साहित्य घेतलं। हा ठेवला आता मी कुकर बिर्याणी बनवण्यासाठी। आता यात टाकायचे आहे आपल्याला खडे मसाले, काली मिरे, दगडफूल, तेजपत्ता, जिरं, लवंग आणि इलायची, आणि हे सगळे खडे मसाले आपल्याला यात टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे यात कुटून घेतलेला अद्रक लसण टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। कांदा असा चोलून टाकल्याने तो मोकळा होतो आणि पटकन फ्राय होतो। कांदा आपल्याला छान कमी गॅसवर, म्हणजे लो फ्लेमवर छान परतून घ्यायचा आहे। मस्त त्याला सोनेरी गुलाबी कलर आला पाहिजे असा आपल्याला कांदा पूर्ण परतून घ्यायचा। कांदा परतण्यासाठी याला सारखं असं ढवलत राहायचं। कांदा लवकर फ्राय होण्यासाठी यावर आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटात आपला कांदा फ्राय होऊन जाईल, तोपर्यंत आपल्याला लो फ्लेमवर यावर झाकून ठेवायचं आहे। आपला कांदा छान फ्राय झाला असेल, 7 ते 8 मिनिट होऊन गेले।
बघा छान फ्राय झाला आहे कांदा आपला. त्यात टाकायचं आहे हे लाल बुंद पिकलेले 4 ते 5 टमाटर कापून घेतलेले आणि हे टाकून घ्यायचे. चवीपुरता मीठ. आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे झाकण देऊन. त्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे आहे आणि तांदूळ आणि चिकन टाकायचं. आता आपले टमाटर पण शिजले असतील. 2 ते 3 मिनिट होऊन गेलेले आहे. शिजून गेले आपले टमाटर. बिर्याणी मध्ये टाकण्यासाठी घेतले आहे मी पावडर मसाले आपले जगभरातले 7 ते 8 इथं धनेपूड घेतला आहे. अर्धा चम्मच हळदी पूड, घरगुती काला मसाला, चवीपुरता मीठ आणि 2 ते 2.5 चम्मच लाल मिरची पावडर. त्यानंतर यात आणखी चिकन मसाला पण टाकायचा आहे. आता हे सर्व मसाले आपण यात टाकून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊ. तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यावर मसाले खूप छान लागतात. त्यात टाकायचा आहे आपल्याला आपला एव्हरेस्टचा चिकन मसाला. आता या मसाल्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटात तेल सुटून मसाला शिजून जाईल. आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं असेल खोलून बघता. छान असं तेल सुटलंय मसाला हे बघा बाजूबाजूने. शिजलेलं चिकन सर्व टाकून घ्यायचं आहे. हे चिकन टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला यात टाकायचं आहे तांदूळ. आपला छान असा भिजलेला आहे. 1 ते 1.5 तास भिजलेला आहे तांदूळ आपला. बघा तुम्ही छान भिजलेला आहे. आता आपल्याला तांदूळ कुकर मध्ये ओतून घ्यायचा आहे आणि याच्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे. पूर्ण चावल आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. जास्त मिक्स नाही करायचे, नाहीतर इथं तांदूळ आपला तुटला जातो. तांदूळ 2 ग्लास होते, त्याच हिशोबाने या 4 ग्लास मी पाणी टाकून घेतलं आहे. 4 ग्लास पाणी ओतून घेतल्यानंतर थोडंसं त्यात मिक्स करून घ्यायचं. जास्त चम्मच नाही चालवायचा, नाहीतर तांदूळ तुटला जातो. ही एवढी बिर्याणी 4 लोकांसाठी होऊन जाते. इथं मीठ चेक करून मीठ कमी होतं तर मीठ टाकते आहे मी बिर्याणीत. आणि बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या बिर्याणीला. आणि आता इथं कुकरचं झाकण लावून द्यायचं. आता आपल्याला याला कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. 2 शिट्ट्यामध्ये आपला भात चांगला शिजला जाईल आणि मौसूद पण बनेल. अशा प्रकारे बिर्याणी बनवते मी. साधी सिंपल रेसिपी आहे. कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करा. बिर्याणी आपली बनलेली आहे. बघा तुम्ही पण जवळून कशी दिसत आहे बिर्याणी सांगा मला. चिकन पण आपलं छान शिजलेलं आहे. बघा मस्त ज्युसी बिर्याणी तयार झालेली आहे. बघा आपली बिर्याणी तयार झाली. किती छान दिसत आहे आणि चिकन पण छान शिजलं आहे. खूप छान लागत होती खायला. टेस्टला पण अप्रतिम झाली होती. तुम्ही पण मला कमेंट करून सांगा कशी बनली आहे बिर्याणी. मेरे साथ जैसी बनती है वैसी ही बनी आज बिरयानी. जैसी हमेशा बनती है वैसी ही बनी है, पूरी हॉस्टल के टाइप. आणि बिर्याणी पण खूप छान टेस्टी लागते खायला. एकच नंबर. त्यासोबत आहे लिंबू आणि कांदा. कुकरभर बिर्याणी बनली होती. पूर्ण फिनिश झाली. एवढी आवडते आम्हाला बिर्याणी आणि आम्ही अशीच बनवतो. साधी सिंपल झटपट होणारी बिर्याणी छान लागते खायला. मुलांना पण आवडते, मला पण आवडणं पण. बघा पूर्ण आता तुम्हाला दाखवलं तर तेव्हा अर्धा कुकर बनवती ना संपली बिर्याणी पूर्ण. चला कशी वाटली तुम्हाला बिर्याणी मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी किचन वगैरे क्लीन करून घेतले, भांडे वगैरे घासून घेतले.
चला तर मग तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. कशी वाटली तुम्हाला झटपट माझ्या पद्धतीने होणारी चिकन बिर्याणी मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.